राज्यामध्ये सध्या एकामागून एक धक्कादायक घटना समोर येत असून एका बाजूला अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वातावरण आधीच तापलेलं असून आणि त्याच वेळी अचानक एक व्हिडिओ समोर येतो आणि तोही थेट मंत्र्याचा। पण प्रश्न असा आहे, हा फक्त एक व्हिडिओ आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अजून मोठ्या खेळाची सुरुवात आहे? राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा पसरलाय आणि सांगितलं जातंय की हा व्हिडिओ शासकीय निवासस्थानातील आहे। आता तुम्हीच जर विचार करा, एका बाजूला मंत्र्याच्या अधिकृत घरात असा प्रकार घडू शकतो का की कुणीतरी मुद्दाम जाळं विणलंय आणि या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे आणि तो बाहेर येण्यामागे कोणाचा हात आहे? हा सगळा खेळ फक्त सुरुवात आहे का शेवटची घंटा? आता सगळ्यांच्या डोक्यात फिरणारा पहिला प्रश्न, या व्हिडिओमध्ये आहे तरी काय? माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार एका रूममध्ये मंत्री झिरवाळ आणि एक तृतीयपंथी व्यक्ती एकत्र दिसतात। गादीवर बसलेले, शेजारी चिकनचं ताट आणि दारू। पण इथेच थांबत नाही, कॅमेरा कधी समोरून तर कधी लपून शूट झाल्यासारखा दिसतो। म्हणजे हा सगळा प्रकार आधीपासूनच प्लॅन होता का की अचानक घडलेली घटना आहे? आणि जर प्लॅन होता तर प्लॅन कुणी केला? आणि इथेच पुढे एक नाव येतं, रवी यादव। त्याचा तो दावा काय? तो म्हणतो की या व्हिडिओमधील व्यक्ती पवन यादव आहे आणि त्याचं कामच काय होतं, नेत्यांशी ओळख वाढवायची, जवळीक निर्माण करायची आणि मग गुपचूप व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करायचं। पण प्रश्न असा आहे, जर हे खरं असेल तर अजून किती मोठी नावं यात अडकलेली असतील? रवी यादव इथेच थांबत नाहीत, तो सांगतो की त्याच्याकडून 25 लाखांची मागणी करण्यात आली आहे आणि न दिल्यास खोट्या केसेस टाकण्याची धमकी देण्यात आली आहे। म्हणजे हा फक्त एक व्हिडिओ नाही तर पूर्ण ब्लॅकमेलिंग नेटवर्क असण्याची शक्यता आहे। माध्यमांनुसार पवन यादववर ते आधीपासूनच खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचे गुन्हे दाखल आहेत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्याचे अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत फोटो सुद्धा आहेत। आता इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, जर ही व्यक्ती इतकी संशयास्पद होती तर तिला थेट मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये प्रवेश कसा मिळाला आणि तोही बेडरूम पर्यंत? आणि जर मंत्री आधीच सावध होते तरीही त्यांनी हा धोका का घेतला की त्यांना या मागचा खरं खेळच कळलं नव्हतं? आता इथे स्टोरीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट येतो। सांगितलं जातंय की हा व्हिडिओ साधारणतः 6 ते 7 महिने जुना आहे। मग प्रश्न असा आहे, तो आत्ताच का बरं बाहेर आला आणि तोही अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच? आणि हा फक्त योगायोग आहे का मुद्दाम साधलेलं टायमिंग? विरोधकांनी राजीनाम्याची मागणी सुरू केली, हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कारवाईची मागणी केली, तर अमोल मिटकरी यांनी हा सगळा कट असल्याचा दावा केलाय। परंतु सगळ्यात मोठी गोष्ट, अजूनही नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही। फोन स्विच ऑफ, उत्तर नाही आणि त्यामुळेच संशय अजून वाढतोय। मग आता अंतिम प्रश्न तुमच्यासाठी, हा खरोखर ब्लॅकमेलिंग रॅकेट आहे का की राजकीय बदनामीचं मोठं षडयंत्र? आणि सर्वात महत्त्वाचं, अशा घटनेनंतर जनतेने विश्वास नेमका कुणावरती ठेवायचा? तुम्हाला काय वाटतं एकूणच या प्रकरणाबद्दल? व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच ब्रँड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एक वेळ अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।